काय चालू आहे का सासूनाची झाली काय की ड्युटी चालू? म्हैस नुसती आणून बांधला होत्या खालचं कोण काढणार होतं का बाई लावायची एखादी? लावेल की का जागेदार आहे बाई दे लावेल की त्याला काय आपलं काय त्याचं काय आपण ते बघितलं झाडला सुद्धा नाही का शेणाचा पाऊस सुद्धा काढला नाही. म्हणलं त्याचं काय आपण करा करा तेवढं साफसफाई करा. ते शेण पडलंय तो तेवढं गवऱ्या लावा दोघी जणी फण फण काय फण. ते मालक आहे आपला आलो जरा मी तिकडे जाऊन फिरून येतोय भावऱ्यावानी आणि आम्हाला काय करायला ग काय करायला ग आणि काय तिथं शेण टाकलंय ग आणि ते लावा ग त्या बाता मारतोय आता घरी बसले बसले एवढं बी नाही का दोघीला काम? काय उड्या मारायला ना बरं खांदायला आम्हाला घरी बसल्या बसल्या मग त्या उड्या हाणण्यापेक्षा ही काम चांगलं आहे की का? म्हणलं अजून 10 म्हशी आणून दे म्हणजे आम्ही करतो आणतोच ग, थांबा जरा. असंच जा हिंड कुठं बी आम्ही जाणार आणतो. मुंबईला पुण्याला कुठं बी जा आम्ही करतो मग हा काय आम्ही शिल्लक माणसं शिल्लकच हाव म्हणून आणले तर मग काय म्हशी. म्हणलं आता हिच्या गळ्यात 2 म्हशी, तुझ्या गळ्यात 2 म्हशी. आणि बरं. तुमच्या गळ्यात मी आहे बाकी चारा फिरा आणायला लागतं. एक माणूस आणायला सारा आणून दमतोय फिरतीवर एक माणूस लागत आहे. लागत आहे ओरगा कण 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 कण. लय उस टाकू नका. काय टाका मग हा का तिच्या काय गवत आहे की एवढं म्हणते ते गवत? कुठं गवत आहे वाळ्याला गवत का वाळलेलंच खात असते. आता काय वाळ्या करते? खाते का गवत चारा नाही एक तर काय नाही. चारा नाही. कवळा तिकडे फेकून दिला खाल्लं नाही तिने. अगं कोणी? इथून आणायचा झाल्यावर सारा कुठं बी हाय पण नी नांदीला 12 बुद्या आहेत आणि त्या फुटला कपाळ बांधली चिदी हाय उधळला की उधळतोय कुठं इळ आणि येतोय 7 वाजता धार काढायच्या टायमाला 7 वाजता हाय सांभाळायला मी हाय सांभाळायला मी हाय चारा आणायला चारा आणतोय उगा आपलं माणसाला नुसत्या घुलवून नुसतं बेजार करायला या. बर बर बर. बोला बाई आणखीन काय राहिलं सायला असलं तर. काय ऐकून राहिले काय जा की आज बी कुठं जायचं असलं तर जावंच लागल कुठतरी ड्युटी पाण्याला बघा लागल पोटा पाण्याचं. तुमच्या ड्युटी हाय मोठी लटण तुमच्या पैसे मला तुमच्या नादाला लागून जमल का मला? नादाला लागून बोलायचं लय येतंय रे बाता तुला त्या दिल्लीतल्या बाता बोला येतात तुला हो तुमच्या दोघीच्या नादाला लागून माझं कसं भागल बरं नादाला सांगा. लागून हम्म. जड बाबा तूच राहिला. करा ते गवत गोळा करा दादू. ते गवत आयला गोळा करून द्या. झाडून काढायला का? रानात काल खत टाकलाय पाणी द्यायचं काल गेला 2 वाजा गेला की कवा नका आला की संध्याकाळी मळणी यंत्र केलं तवर हिथं मशीन मळणी यंत्र केलं का? तर घना घालून ती दाव तोडून टाकलं तवा मालक आलाय 7 वाजायला बघ मालकाची बाई कथा तुझ्या आसरा मालक हा खाऊ घातला तर उपाशीच बसलो आया ती म्हणायली आता मी जाते बस झालं म्हणायली. मालक काय म्हणाले खाऊ कटाळा आला काढून तोडीत होती दाव विकायची का मग? मालक काय म्हणलं. खाऊ घाली नाही म्हणायली मी जाते आता अशी म्हणायची ती. मालकीनी आहेत की घरी? कटाळा आण करून दूध बी दिनाया मग त्या वासरला पाजू दिनाय आता मालक सांभाळायला तसं तर काय आहे सांभाळे. चारा आणि मी आणतोय वा वा का हिच्या ह्या म्हशी सारखी तर आयुष कुणाची नाही. एवढं खायला कोण्या म्हशीला भेटायले? नंतर म्हणलं आणलं की आणतोच नाही तर आणलं त्या कधी कमी आहे तिला खायला? नाही तर वाळलंच का 8 दिवस कधी कमी आहे तिला खायला? तिला तिला हिरवा चारू चारू तिला वाळलं खायची सवय मोडली ती नुसतं हिला विचार काय काय तुला चाललंय ते विचार तिला काय काय चाललंय? वाळलं अगं त्या म्हशी सारखी तर कुणाची सोय नसेल. तर ते धार काढून दररोज तिला आंघोळ असती ती बी धुवून घासून. खायला हिरवागार गवत असतंय, वाडा असतंय, गुळी असतंय, हिरवगार टिपरे असते तर वाळलेले मस्त चगळायला. आणखीन काय खायला पाहिजे सांगा? काय भल्या माणसा आणि का बसला तर उठा किती शेण फिन लावा. ती दाद्या तिकडे पळायला आहे, झाडून काढायला एकटा. आम्हाला जुंजायला काम करणाऱ्या माणसाला दादा काय करला? काय करलास? ए हौदात टाकू नको. तो हौदात टाकायला कचरा ती. काय करायला? काय झालंय? माश्या धुलाय का मशीला हाय का पत्ता धुलाय का? धुवायचा? मी तुला आणलं असतं तर नाही माहिती आहे का तुला? हो. दररोज दुवितोय तिला. परवा दिवशी आले तवा बी नाही काल आले तवा बी नाही आणि रोज धुतो. ए दिल लात उठा तिथलं. तवा सकाळी ती लावा आले शेण तर आपलं. सकाळी ती पोरग बघ आले तिकडे काय तर करायला. नाही. अरे तात्या मारते पुरटा बोल. ए उठती शेण लावा आधीच. गॅस भेटाना गेला शेणाच्या गवऱ्या थापा खप 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 दोघी जणी जरा सासू ना उठा. तुला टाकायचं त्या ह्याच्या खाली गवऱ्या खाली गवऱ्या खाली टाका ती थाप. कुठे शेण थापून आल्यावर माहिती तरी आहे का? थापून आली का? स्टॉक कमी होईल. काय गं, ते सगळंच लावतोय नियोजन आपलं स्टॉक कमी होईल थापा. फक्त गॅस बसून भेटतं. यायचं नाही आपल्याला हा, युद्ध कोणाला आणखी. तुझ्या कुठं बी दिलीत युद्ध चालणार आहे लांब. ए खरं घाल नको कर खरा सोड तिथं सोड. उडी अडकवते तिथं अडकव. तिथं अडकू आपण. थांब थांब. तात्या आले तू तिथं तिथं अडकव. भूत आले तू माकड आले तिकडून माकड. तात्या आले तू तात्या आले ए बाबू. बाबा जा तिकडे मम्मीकडे. चल लवकर चल लवकर लवकर चल पळा
स्टॉक कमी होऊ देऊ नका गौऱ्याचा. बघायचंय का तुम्हाला? हा दाखवा स्टॉक. दाव दाव गौऱ्या त्याला दाव. अगं मी थापल्या म्हणून तवड्या तर राहिल्या लय तर. दिवा लावला रे, दिवा लावला, इळे घालवी लाव, खुर्प्या घालवी लाव. हा. लय दिवा लावला, महिनाभर ते आंब जोगायला होते म्हणून तुम्ही. बर बर एक बर. तरी शेरा ठेवला ना, तिथले हात कोणाला दिले? कुणी नाही आता. महिनाभरच ना तर कड लावून टाकले सगळ्या परपंचाची तुम्ही. बर 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 बर. बरं 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 करू. यायचं ना मग तुम्ही पण. आता तुम्हाला आहे का परपंचाचं येतं? आहे का ते वर्ष झालं एक गौरी सुद्धा उलतील नाही तुमचे झालं. आवा वरून वाळल्याशिवाय खालून कशी होईल तिला? वरून तर वाळू द्यावं लागेल तेव्हा पलटायची असती या. नाही तर बघा हो का असं निघत आहे. सगळे ते किड्याने खाऊन घेतली ती गौरी तेव्हा. तसंच असतं. तेवढ्या जाड नसत्यात गौऱ्या करायच्या, मग जरा पातळ करायच्या. पातच गौऱ्या केल्या की लगेच जुळत असतं का? तसं असतं. हे काय आहे का? बरं. एवढ्या मोठ्या गौऱ्या हातात की. उरका उरका पटकन जरा. आता काय बाकी आहे? मित्रांनो गवत आणि मी किती आणून ठुलय वाड. आता हे काय ढीक कमी झाला का? मित्रांनो, गवत आहे, काही- वाडा आहे, गुळी आहे ढीग काय काय ही लय ढीग दिसायला मालकाला, हा पण म्हशीला ढीग नाही लय ही खायला. असं आहे का? हा टाकीत जर राहिलं तर ढिगच ही पुरतच नाही ती. बर बर. हिळा पडत तिकडे गे मग पाण्यात. चला मग काळा आपलं चला माळावर गवत काढू काढू देतो दोघी सासू बायाला पुढे घातल्याशी तू काम करीत जाऊ नको. हा हा. दादा पाण्यात दगड बाबा, जाऊ नको, पाणी लय आहे तिथं. पाणी हरवू भानू पुढे तिकडे. घालायचं बायाला आणि मग काम करायचं. तर एकट्याला होणार नाही काम, कोणतंच होणार नाही एकट्याला काम.